नमस्कार. आपली जमीन म्हणजे फक्त एक जमिनीचा तुकडा नाहीये, ती आपली ओळख आहे, आपलं भविष्य आहे. पण जरा विचार करा, ह्याच जमिनीच्या सरकारी कागदपत्रांमध्ये एक छोटीशी चूक झाली किंवा मुद्दामहून केली गेली तर काय होऊ शकतं? ही एक चूक आपल्या संपूर्ण आयुष्याची फरफट कशी करू शकते आणि त्याविरोधात आपण कसं लढायचं हेच आज आपण समजून घेणार आहोत. हे बघा, हे फक्त बातमीचं एक हेडिंग नाहीये. ही आपल्या हजारो शेतकरी बांधवांची व्यथा आहे. 7-12 उतार्यावर नावात किंवा क्षेत्रफळात झालेली एक छोटीशी चूक ही काही साधी टायपिंग मिस्टेक नसते. ते आपल्या रोजीरोटीवर आलेलं एक भलं मोठं संकट असतं. या एका चुकीमुळे कायदेशीर आणि आर्थिक अडचणींचा असा काही डोंगर उभा राहतो ना, की तो ओलांडताना अक्षरशः नाकीनऊ येतात. तर मग हे सगळं सुरू कुठून होतं? ह्या कागदोपत्री दुःस्वप्नाची सुरुवात होते एका अतिशय महत्त्वाच्या नोंदीपासून, जिला आपण फेरफार नोंद असं म्हणतो. आता फेरफार नोंद म्हणजे काय हे आधी सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा जमीन विकली गेली किंवा वारसा हक्काने नाव लागलं किंवा जमिनीवर बँकेचा बोझा चढला, तर या प्रत्येक बदलाची सरकारी दफ्तरात जी नोंद होते ना, ती म्हणजे फेरफार नोंद. खरं तर ही नोंद आपल्या मालकी हक्काचा आत्मा आहे आणि यात जर चूक झाली तर थेट आपल्या हक्कावरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. आणि ह्या एका चुकीचा फटका बसतो कसा ते बघा. बँकेतून कर्ज मिळत नाही, जमिनीचा व्यवहार करायला गेलं तर तो अडकून पडतो, घरात भावकीत वाद सुरू होतात आणि सगळ्यात वाईट म्हणजे ऐन गरजेच्या वेळी आपण हे सिद्धच करू शकत नाही की ही जमीन आपली आहे. ह्या चक्रव्यूहात अडकून कित्येकांची कित्येक वर्ष वाया जातात. पण खरं सांगू का, सगळ्यात मोठी अडचण ती चूक नाहीये. खरी लढाई तर तेव्हा सुरू होते जेव्हा ही चूक दुरुस्त करण्यासाठी आपण सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवतो आणि तिथे आपलं काम मुद्दामून अडवलं जातं. हे वाक्य तर आपल्या सगळ्यांचं ओळखीचं आहे, नाही का? पण अनेकदा हा फक्त योगायोग नसतो, ही एक पद्धत असते. आपल्याला हेलपाटे मारायला लावून जाणून-बुजून उशीर करून थकवून टाकण्याची, हताश करण्याची. हा अनुभव आपलं मनोबल तोडून टाकतो. पण कायद्यानुसार ही सगळी तलाठ्याची कर्तव्य आहेत. लोकांची कामं वेळेवर आणि पारदर्शकपणे करणं हे त्यांचं काम आहे, आपल्यावर केलेले उपकार नाहीत. पण जेव्हा हे कर्तव्य आणि प्रत्यक्षातला अनुभव यात जमीन आसमानाचा फरक दिसतो, तेव्हा ती दरी आपल्याला कायद्याच्या मदतीनेच सांधावी लागते. ठीक आहे, समस्या खूप मोठ्या आहेत, मान्य. पण घाबरण्याचं कारण नाही. कारण आता आपण बोलणार आहोत आपल्या हातात असलेल्या कायदेशीर शस्त्रांबद्दल. हो, असे कायदे आहेत जी आपली ताकद आहेत आणि या परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढू शकतात. आपलं सगळ्यात मोठं आणि पहिलं शस्त्र आहे हा कायदा. एक गोष्ट लक्षात ठेवा, या कायद्यानुसार जर आपल्याकडे खरेदी खत किंवा इतर पक्के कायदेशीर पुरावे असतील तर कोणताही अधिकारी चुकीची नोंद दुरुस्त करायला नकार देऊच शकत नाही. हा आपला हक्क आहे. आता समजा अधिकारी टाळाटाळ करतोय, उत्तरच देत नाहीये. मग काय? मग वापरायचं आपलं दुसरंच शस्त्र, RTI म्हणजे माहितीचा अधिकार. माझ्या अर्जावर आत्तापर्यंत काय कारवाई केली याची लेखी माहिती द्या. हा एकच प्रश्न अनेकदा बंद पडलेलं काम सुरू करायला पुरेसा ठरतो. आणि तिसरं शस्त्र म्हणजे दप्तर दिरंगाई कायदा. हा कायदा म्हणजे वेळेत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी एक प्रकारे डेडलाईन आहे. जर अधिकारी जाणून बुजून उशीर करत असतील तर ह्या कायद्याच्या आधारावर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. त्यांना जाब विचारण्याचा हा आपला अधिकार आहे. तर मग आता हे सगळं लक्षात घेतल्यावर आपल्यासमोर 2 स्पष्ट मार्ग उभे राहतात. पहिला, स्वतःच ऑनलाईन जाऊन चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणं. आणि दुसरा, जर अधिकारी ऐकत नसतील किंवा मुद्दाम त्रास देत असतील तर त्यांच्या विरोधात रीतसर तक्रार करून व्यवस्थेला जाब विचारणं. चला, आता हे दोन्ही मार्ग सविस्तरपणे पाहूया. चला, आधी सगळ्यात सोपा आणि पहिला मार्ग बघूया. म्हणजे सरकारी कार्यालयात हेलपाटे मारायची गरजच नाही. आता सरकारने यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे, ज्यामुळे आपण घरबसल्या अर्ज करू शकतो आणि आपला वेळ वाचवू शकतो. ही प्रक्रिया दिसतीये तशीच खरंच सोपी आहे. आपल्याला फक्त सरकारच्या पब्लिक डेटा एंट्री पोर्टलवर जायचंय, तिथे हक्क हा पर्याय निवडायचा, आपला जिल्हा, तालुका, गाव निवडायचंय आणि दुरुस्तीसाठी अर्ज करायचाय. चला, हे स्क्रीनवर कसं दिसतंय ते पाहूया. बघा, तुम्ही लॉग इन केलं की असा डॅशबोर्ड दिसेल. इथे तुम्हाला डाव्या बाजूला अनेक पर्याय दिसतील. त्यातून आपल्याला हक्क प्रणाली निवडायची आहे. हे बटण तुम्हाला थेट फेरफारच्या अर्जाकडे घेऊन जाईल. त्यानंतर पुढची पायरी म्हणजे आपला जिल्हा, तालुका आणि गाव निवडणं.
हे झालं की खाली तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील, जसं की वारस नोंद, बोझा कमी करणे. आपल्याला आपल्या गरजेनुसार, उदाहरणार्थ 7/12च्या उतार्यातील चूक दुरुस्त करणे, हा पर्याय निवडायचा आहे. पण आता विचार करूया त्या परिस्थितीचा, जिथे ऑनलाईन अर्ज करूनही काहीच होत नाहीये किंवा अधिकारी मुद्दामच अडवणूक करतायत. मग काय करायचं? इथेच दुसरा मार्ग सुरू होतो. आणि लक्षात ठेवा, हा मार्ग आहे तक्रारीचा, हार मानण्याचा नाही. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. तक्रार करताना आपल्याला थेट कलेक्टरकडे जायचं नाहीये. एक शिडी आहे, ती आपल्याला पायरी-पायरीने चढायची आहे. आधी मंडळ अधिकारी, त्यांच्याकडून प्रतिसाद नाही आला तर तहसीलदार आणि मग उपविभागीय अधिकारी. प्रत्येक टप्प्यावर लेखी तक्रार द्या आणि तिची पोचपावती जपून ठेवा. शिवाय ऑनलाईन पोर्टलवर केलेली तक्रार हा एक पक्का डिजिटल पुरावा असतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर आपल्याला थोडासाही संशय आला की ही चूक मुद्दाम केली आहे किंवा आपल्याकडे कामासाठी पैशांची मागणी होतीये, तर अजिबात घाबरायचं नाही. हे क्रमांक खास अशाच प्रकरणांसाठी आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे थेट तक्रार करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे आणि आपली ओळखही गुप्त ठेवली जाते. तर ह्या सगळ्या माहितीचं सार काय आहे? एकच वाक्य: कायदा आणि आपल्या हक्कांचं ज्ञान हीच आपली सर्वात मोठी शक्ती आहे. एक गोष्ट मनावर कायमची कोरून ठेवा: सरकारी अधिकारी हे साहेब नाहीत, ते लोकसेवक आहेत. म्हणजे जनतेचे सेवक. ते आपल्यावर उपकार करत नाहीत, ते त्यांचं कर्तव्य बजावत आहेत, ज्यासाठी त्यांना पगार मिळतो. आणि जेव्हा आपण आपल्या हक्कांसाठी कायद्याच्या मार्गाने उभे राहतो, तेव्हा त्यांना काम करावंच लागतं. चला तर मग जाता जाता आजच्या चर्चेतले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. आपला 7/12 नेहमी तपासत राहा. आपले खरेदी खत, वारस हक्काचे कागद नीट सांभाळून ठेवा. आधी ऑनलाईन मार्ग वापरा आणि तरीही काम झालं नाही तर व्यवस्थेला जाब विचारायला अजिबात घाबरू नका, कारण कायदे आपल्या बाजूने आहेत. त्यामुळे माझं एकच सांगणं आहे, आत्ताच तुमचा 7/12 उतारा काढा आणि तपासा. खात्री करा की तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती कागदोपत्रीही तितकीच सुरक्षित आहे. कारण तुमची जमीन तुमचा हक्क आहे आणि तो कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.